हॅलो, कसे आहात? पानांवरून तुम्हाला तर अंदाज आलाच असेल की आपण आज काय बनवतोय. तर इथे मी शेवग्याची पानं घेतलेली आहेत, जे शर्विल आणि भूमी मला पानं निवडून देण्यासाठी मदत करतायत. आज आपण याच्यापासून चटणी बनवणार आहोत. शेवग्याच्या पानांची चटणी ही खूपच पौष्टिक आहे, ज्यामध्ये विटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत. इथे पाने आता निवडून झालेली आहेत. आता आपण यापासून चटणी बनवूया. तर सगळ्यात प्रथम मी इथे घेतलेलं साहित्य आहे, जसे की थोडी मिरी घेतलेली आहे, जिरे, 2 चमचे पांढरे तीळ आणि एक छोटं बाउल सुकं खोबरं आणि 4 ते 5 लाल मिरच्या, थोडीशी डाळ आणि चवीपुरतं मीठ. आणि यामध्ये आंबटपणासाठी मी इथे चिंच घेतलेली आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी चणा डाळ भाजून झाल्यावर मी यामध्ये सुकं खोबरं घातलेलं आहे. सुकं खोबरंसुद्धा आपण एक 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊ. मग यामध्ये आपण जिरे आणि बाकीचे साहित्य एक एक घालून परतून घेऊया. इथे मी आता जिरे घातलेले आहेत. जिरे 1 मिनिटासाठी परतले की आपण त्यामध्ये मिरी घालू, पांढरे तीळ आणि चिंच. हे सगळं आपण छान भाजून घेऊया. लाल मिरच्या पण इथे घालून आपल्याला भाजायच्या आहेत. हे सगळं छान आपण एक 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेऊ. ह्याचा कच्चेपणा गेला की आपण याला थंड करायला काढून घेऊया. आणि ह्याच कढईमध्ये आपण शेवग्याची पानं भाजून घेऊ. शेवग्याची पानं भाजायला आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं लागतील. कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही पाने भाजून घ्यायची आहेत. शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हे खूप उपयोगी आहेत. यामुळे हाडे व सांधे मजबूत होतात. पचनासाठी सुद्धा याचा मदत होतो आणि अशक्तपणा कमी करते. त्यामुळे ॲटलिस्ट एक टाईम तरी आपल्याला हे आपल्या आहारामध्ये ॲड केलं पाहिजे. 5 मिनिटांसाठी मी ते पाने परतून घेतली होती. बघू शकता आता ही पाने कुरकुरीत झालेली आहेत. ह्याचा आवाज आता छान यायला लागला. आता आपण हे थोड्या वेळासाठी थंड होऊ देऊ आणि मग मिक्सरमध्ये लावून घेऊ. आता ही पानं थंड झालेली आहेत. आता मी ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि त्यासोबत आपण आधी भाजलेले सगळे साहित्य यामध्ये घालूया. आणि यासोबत आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून आपण हे मिक्सरला लावून घेऊ. यामध्ये आपण पाण्याचा वापर नाही करणार आहे. आपल्याला हे कोरडंच मिक्सरला लावून घ्यायचं आहे. बघू शकता आता पावडर करून आपली चटणी तयार आहे. आपण ही चटणी भातासोबत, तूप भातासोबत किंवा भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा डोस्यावर सुद्धा स्प्रेड करून आपण ही चटणी खाऊ शकतो.